पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. घड्याळबाजी मारणार की वाघ डारकाई फोडणार, नोकरीवरून काढले म्हणून त्याने घडवले दुहेरी हत्याकांड. ठाणे देशातील पहिले डिजिटल शहर. घड्याळबाजी मारणार की वाघ डारकाई फोडणार. ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी अत्यंत संत गतीने सुरुवात झाल्यानंतर दुपारी 12च्या सुमारास आघाडी आणि महायुतीचे नगरसेवक मतदानासाठी बसमधून मतदानाच्या ठिकाणी उपस्थित राहिले. या निवडणुकीसाठी आघाडीच्या वतीने वसंत डावकरे तर महायुतीच्या वतीने रवींद्र फाटक यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 1060 मतदारांपैकी 533 महिला तसेच एकूण 519 पुरुष असे 1043 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 95.76% मतदान झाले आहे. अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. निवडणूक संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात आघाडीच्या वतीने लढणारे वसंत डावकरे आणि महायुतीचे रवींद्र फाटक एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकाला हस्त आंदोलन केले तसेच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे. महायुतीच्या मतदारांमध्ये नगरसेवकांमध्ये उत्साह आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. मतांची बेगमी म्हणजे दोघांनाही करावी लागणार आहे. शिवसेना कशा प्रयत्न करणार आहे? शिवसेना भाजपरिपाई महायुतीकडे जास्तीची मतं आहेत, त्यामुळे विजय पक्का आहे आणि बहुमताने प्रचंड मताधिक्याने. मला मतदानाचा हक्क नाही आहे. यांना आहे ते नीट बजावतात की नाही एवढंच पाहायला आलो. पोलीस अधिकाऱ्यांना मी भेटायला नाही आलो. मी मतदान कसं चाललंय ते पोलीस अधिकाऱ्यांना असं काही झालेलं नाही आहे, भेटायला आलो. बघताय. ब्युरो रिपोर्ट जनादेश. नोकरीवरून काढले म्हणून त्याने घडवले दुहेरी हत्याकांड. प्रशांत पवार वय वर्ष 28 आणि आशिष यादव वय वर्ष 19 राग कल्याण अशी या गुन्ह्यात बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे आणि परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्याची माहिती दिली. 31 मे रोजी दुपारी 2:30 ते 6:30च्या दरम्यान घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या रिजन्सी हायटेन्स या इमारतीच्या 15व्या मजल्यावर राहणारे 84 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सीताराम श्रॉफ आणि त्यांचा केअरटेकर संतोष लवंगारे वय वर्ष 36 या दोघांचा निर्घृण खून करण्यात आला होता. श्रॉफ यांची नात ऋतिका श्रॉफ हिने त्याबाबत कासावडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा खून झाल्यामुळे हा गुन्हा संवेदनशील झाला होता. या गुन्ह्याचा कासारवडवली आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग समांतर तपास करत आहे. या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत असताना श्रॉफ यांच्याकडे पूर्वी काम करणारा सदाशिव पवार यांचा मुलगा प्रशांत पवार यांचा हा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला होता. आज सकाळी धारावी येथे प्रशांत पवार आणि त्यांचा मित्र आशिष यादव या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून 24,500 रुपये, 2 मोबाईल आणि 1 कटर असे साहित्य जप्त केले. श्रॉफ यांच्याकडे सदाशिव पवार हे केअरटेकर म्हणून काम करत होते. त्यांना मदत करण्यासाठी प्रशांत येत असे. या दोघा बापलेकांना तर दिवसाचे 500 रुपये मिळत होते, परंतु हे दोघे कामावर दांडी मारत होते. त्यामुळे त्यांना 2 महिन्यापूर्वी काढण्यात आले होते. त्यांचा राग प्रशांतच्या मनात होता. काल दुपारी तो त्याच्या मित्रासह येथे हत्या आणि चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. वॉचमनने त्याला अडवले होते, परंतु श्रॉफ यांनी त्याला घरात घेतले. त्यानंतर या दोघांनी प्रथम केअरटेकर लवंगारे यांचा खून केला. त्यानंतर 41 वार करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक श्रॉफ यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना देखील ठार करण्यात आल्याची माहिती मणेरे यांनी दिली. या दोघांनी 2 दिवसापूर्वी विकत घेतलेल्या कटरने कपाट फोडून सुमारे 30 ते 40 हजाराची रोकड लंपास केली होती. तसेच श्रॉफ आणि लवंगारे यांचे मोबाईल, लॅपटॉप घेऊन ते दोघे फरार झाले होते. त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक करून 48 तासाच्या आत
गुन्हा उघडकीस आणला आहे। या गुन्हेगारांना शिक्षा होणारच। हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्याची विनंती करणार आहोत। तसेच विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अशी देखील विनंती राज्य सरकारला करणार असल्याचे सांगितले आहे। दिनांक 31 मे रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेच्या सुमारास कासारवडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिजन्सी हाईट्स नावाची एक उच्चभ्रू वस्ती आहे। त्या ठिकाणी एक 84 वर्षाचे एक सिनियर सिटीजन्स आहेत जे बेड रिटन असतात। त्यांचा आणि त्यांच्या केअरटेकरचा अत्यंत निगडून पद्धतीने खून करण्यात आलेला होता। ज्या पद्धतीने वार करण्यात आलेले होते, दोन्ही मृतकांवर वार करण्यात आलेले होते आणि ज्या पद्धतीने अत्यंत अमानुषपणे त्यांचा खून करण्यात आलेला होता आणि सिनियर सिटीजनचा जो काही खून झालेला होता अत्यंत सेन्सिटिव्ह मॅटर होतं। अत्यंत वरिष्ठ स्तरावरनं या प्रकरणाची जी आहे प्रकरणाचा फॉलोअप घेण्यात येत होता। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री परमबीर सिंग, जॉईंट CP आशुतोष डुमरे साहेब, ॲडिशनल CP रानडे सर, त्याच पद्धतीने झोन 5चे DCP व त्यांचे सर्व अधिकारी व क्राईम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स याच्यामध्ये तपास करत होते। या तपासामध्ये क्राईम ब्रांचच्या युनिट 1ला यश मिळालेलं आहे। सिनियर PI ठाकरे व त्यांच्या टीमनी या गुन्ह्यातील आरोपी संतोष प्रशांत पवार व आशिष यादव हे पद्धतीने त्यांनी खून केलेला आहे। हे करत असताना सदरचा व्यक्तीचा जो जीव जात नव्हता तेव्हा त्यांनी तोंडावर त्याची उशी दाबून धरली आणि तो मेलेला आहे याची त्यांनी खात्री केलेली। हे दोन्ही आरोपी जे आहेत हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। यातला काही मुद्देमाल त्यांच्याकडनंच हस्तगत करण्यात आलेला आहे, काही मुद्देमाल हा अजून हस्तगत करणे शिल्लक आहे। हा गुन्ह्याची जी आहे सेन्सिटिव्हिटी आणि गुन्ह्याची ग्रॅव्हिटी लक्षात घेता अत्यंत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा अत्यंत जलद गतीने त्याचा तपास संपवून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा चालवण्याचा पोलीस खात्याचा विचार आहे। त्याच पद्धतीने स्पेशल PP देखील यामध्ये अपॉइंट करण्याची पोलिसांची भूमिका आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह। वातानुकूलित यंत्रणांसह 200 ते 500 लोकांसाठी जेवण आणि डेकोरेशनची उत्तम सोय। NKT ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या आठवणी जपण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजेच जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसंच मीटिंगसाठी आकर्षक सवलती। आजच बुकिंग करा। जय भगवान सभागृह, स्थळ हरिनिवास बस स्टॉप जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 98 19 530 674 आणि 2 544 92 34। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महानगरपालिकेची पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे हजारो लिटर वाया गेल्यामुळे नागरिकांची नाराजी। एकीकडे पाणी वाचवण्याचा संदेश सरकारी यंत्रणा देत असताना दुसरीकडे ठाण्यात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असतानाच कॅडबरी नाका या ठिकाणी महानगरपालिकेची पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाईपलाईन तुटलं ते अर्धा पाऊण तास झाला आहे
आतापर्यंत कुठला पण अधिकारी आला नाही आहे. हे पहिला अधिकारी मला वाटतं हे आले आहेत, अधिकारी आहेत आणि हे या महिन्यात तिसऱ्यांदा आहे. इथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, पण असं काम चालू असताना जे कॉन्ट्रॅक्टर आहे लक्ष देऊन काम करत नाही म्हणून बघा या रस्त्याला अनेक वेळा ही पाईपलाईन तुटली. नाही, ते आयुक्तांनी ते बघितलं पाहिजे की जेव्हा शटडाऊन असतं, आता बुधवार गुरुवार शटडाऊन असतं, तेव्हा तुम्ही पाईपलाईनचं आजूबाजूचं काम करा. शटडाऊन असताना ते पाणी वाचेल ना. किती वेळापूर्वी तुम्ही किती वेळ झाला असेल ही पाईपलाईन? पाऊण तास झाला आहे असं. आणि बाजूलाच याला मोठी टाकी आहे, ते पाहिजे तर शटडाऊन करू शकतात, पण आतापर्यंत कुठला अधिकारी आला नाही तर शटडाऊन झाला नाही. तुम्ही जेव्हा पहिला बघितलं मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असताना तासाभरातून गायब असणारे पालिकेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे उशिरा पोहोचले. सदरची पाण्याची लाईन बंद करण्यासाठी मेन लाईन देखील बंद करावी लागली. ठाण्यातील पोखरण रोड येथे कॅडबरी नाका ते वर्तक नगर येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता होत्या आजच्या काही घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळेला वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा. जनादेश. धन्यवाद.